नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची संकलित मूल्यमापन 2024-25 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 23 एप्रिल 2025 रोजी झाला आहे। एकूण 50 गुणांचा पेपर आहे। 10 गुणांची तोंडी परीक्षा, प्रॅक्टिकल आणि 40 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे। या ठिकाणी क्वेश्चन नंबर आणि प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स देण्यात आलेले आहे ते दिलेले आहे। इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसाठी काही सूचना आहेत, त्या सूचना देखील व्यवस्थित वाचायच्या आहेत। ओरल सेक्शन, क्वेश्चन नंबर 1 5 मार्क्स साठी आहे। हाऊ वुड यू इन्व्हाइट युअर फ्रेंड टू सेलिब्रेट वन ऑफ द फॉलोइंग फेस्टिवल्स दॅट यू लाइक द मोस्ट इन 5 to 6 सेंटेन्स? ऑब्झर्व द गिवन पिक्चर्स। व्हिडिओला काही होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे। प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। क्वेश्चन नंबर 2 रीड द पोयम विथ प्रॉपर राईम अँड रिदम। 5 मार्क्स साठी आहे। पोयमचे नेम आहे टाइम आणि योग्य आरोह अवरोह सहित ही पोयम तुम्हाला वाचायची आहे। 5 मार्क्स साठी आहे। पुढे आहे रायटिंग सेक्शन, क्वेश्चन नंबर 3 सॉल्व द पझल। 4 मार्क्स साठी आहे। चूज द करेक्ट लेटर्स अँड कंप्लीट द पझल बॉक्स विथ द हेल्प ऑफ गिवन इमेज। पझल बॉक्सेस त्या ठिकाणी आपण पूर्ण केलेले आहे। बॉल, रोज, वॉच, मून। क्वेश्चन नंबर 4 रीड द पॅसेज अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज। 6 मार्क्स साठी आहे। या ठिकाणी पॅसेज देण्यात आलेला आहे। व्हिडिओ थांबवून पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे आणि पॅसेजवर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। क्वेश्चन 4 मधील ए क्वेश्चन 2 मार्क्स साठी आहे। रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड कंप्लीट द गिवन बॉक्सेस। सेंटेन्सेस: ब्रिंग दिस मॅन टू मी। आन्सर: किंग सेड टू पीपल। सेकंड: यस युअर मॅजेस्टी, ममाड सेड टू किंग। क्वेश्चन 4 मधील बी क्वेश्चन कंप्लीट द वेब 2 मार्क्स साठी आहे। ममाड वॉज अ वाईज मॅन। सेकंड आहे ममाड नेवर टोल्ड अ लाय। सी क्वेश्चन राईट ऑपोजिट्स ऑफ द गिवन वर्ड्स फ्रॉम द अबोव पॅसेज 2 मार्क्स साठी आहे। त्या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत, पण त्याचे उत्तर हे पॅसेज मधलेच असायला हवे। फर्स्ट डिफिकल्ट, इझी। सेकंड क्लोज, ऑपोजिट, ओपन। क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज फ्रॉम द गिवन पोयम। 4 मार्क्स साठी आहे। प्ले बाय डे अँड नाईट। क्वेश्चन 5 मधील ए क्वेश्चन 2 मार्क्स साठी आहे। कंप्लीट द लाईन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट। फर्स्ट ब्रिंग द हुप अँड ब्रिंग द बॉल। सेकंड talk and laugh and dance and sing. B question write the rhyming pairs from the poem any two. 2 मार्क्स साठी आहे। फर्स्ट बॉल, ऑल। सेकंड रिंग, सिंग। अजूनही रायमिंग वर्ड्स आहेत, पण आपल्याला या ठिकाणी 2 विचारलेले आहेत, म्हणून आपण त्या ठिकाणी 2 रायमिंग वर्ड्स त्या ठिकाणी दिलेले आहेत। क्वेश्चन नंबर 6 ऑब्झर्व द पिक्चर ऑफ गुणाबाईज ड्रीम शॉप and complete the activity। 5 मार्क्स साठी आहे। match the dream with the sentences and write down in answers as shown in first sentence। त्या ठिकाणी ड्रीम्स आणि आन्सर्स एक्झाम्पल दिलेले आहे त्यांनी। ललिता वॉन्ट्स टू बी पोलीस ऑफिसर। आन्सर्स आहे अ ब्रेव हार्ट। फर्स्ट यश वॉन्ट्स टू बी टॉपर इन इंग्लिश सब्जेक्ट। आन्सर्स Master of English spelling. Second, Rufi wants to travel in the sky. Answers astro scientist. Third, Rayyan wants to be a choreographer. Answers twinkle toes dancer. Fourth, John wants to take gold medal in Olympic. Answers top athlete. 5, Sunny wants to be a bank manager.
Answer math wizard. Question number 7. Choose the correct verb from the given options. 4 marks साठी आहे. आपण उत्तरांसहित सेंटेन्स वाचू. फर्स्ट, गीता वेंट मार्केट यस्टरडे. पाद्या कंसात वर्ब दिलेले आहे. योग्य वर्ब तुम्हाला निवडायचे आहे आणि ते सेंटेन्स कंप्लीट करायचे आहे. सेकंड, आय एम नुजो. थर्ड, साई विल कंप्लीट हिज नोटबुक टुमारो. फोर्थ, साई टीचेस हिम अ लेसन. क्वेश्चन नंबर 8, डू ॲज डायरेक्ट. 4 मार्क्स साठी आहे. ए क्वेश्चन, अंडरलाइन द सायलेंट लेटर्स फ्रॉम द गिवन वर्ड्स ॲज शोन इन एक्झाम्पल. 2 मार्क्स साठी आहे. त्या ठिकाणी राईट दिलेला आहे. राईटमध्ये डब्ल्यू हा सायलेंट आहे. पुढे आहे अवर. अवरमध्ये एच सायलेंट आहे. तुम्हाला जे सायलेंट लेटर आहे त्याला अंडरलाईन करायचे आहे, पण तुम्हाला समजायला हवे म्हणून मी पुढे देखील सायलेंट लेटर लिहिलेले आहे. लिसन यामध्ये टी हे सायलेंट आहे. राईट यामध्ये जी हे सायलेंट आहे. आणि फोर्थ आहे वॉच, त्यामध्ये टी हे सायलेंट आहे. क्वेश्चन नंबर 8 मधील बी क्वेश्चन, कंप्लीट द पेयर ऑफ शॉर्ट अँड लॉंग ओव्हल साऊंड ॲज शोन इन एक्झाम्पल. 2 मार्क्स साठी आहे. त्या ठिकाणी आपण लिहिलेले आहे हीट हीट, सीट सीट, टिक टिक, बीट बीट. क्वेश्चन नंबर 9, अरेंज द प्रोसेस ऑफ मेकिंग लेमन ज्यूस इन सिक्वेन्स. 5 मार्क्स साठी आहे. त्या ठिकाणी लेमन ज्यूसची प्रोसेस देण्यात आलेली आहे, पण त्या ठिकाणी क्रम चुकलेले आहेत. तुम्हाला ते योग्य क्रम लावून ती प्रोसेस पुन्हा लिहायची आहे सिक्वेन्सनुसार. फर्स्ट येणार आहे टेक अ ग्लास ऑफ वॉटर. सेकंड नंबर येणार आहे ॲड शुगर अँड साल्ट फ्रॉम टेस्ट. थर्ड येणार आहे कट द लेमन अँड स्क्वीज इट. फोर्थ, स्टीर द मिक्सचर अंटिल इज डिझॉल्व्स. आणि फिफ्थ येणार आहे ॲड आईस क्यूब्स अँड एन्जॉय द स्वीट हेल्थी लेमन ज्यूस. क्वेश्चन नंबर 10, राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स. 4 मार्क्ससाठी आहे. त्या ठिकाणी काही पॉईंट दिलेले आहेत. त्या पॉईंटचा उपयोग करून तुम्हाला द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज बद्दल माहिती लिहायची आहे. शॉर्ट पॅरेग्राफ तयार करायचा आहे. ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड्स. दे गिव्ह अस फ्रूट्स अँड फ्लावर्स. ट्रीज प्रोव्हाइड अ शेड अँड गिव्ह ऑक्सिजन फॉर ब्रीथिंग. They are home and nest for many birds. Trees gives us wood. With help of wood, we can make paper and house. They are also used to make medicine. Trees make our environment clean and beautiful. Question number 11. Write a letter to your friend using the following format. 4 marks साठी आहे. डेट लिहायची आहे. प्लेस, माय डिअर फ्रेंड्स, Hi, hello, thanks for your letter. I received your letter. It was nice to know that you are doing well in your study. I was sorry to hear that you are not feeling well. Please tell me about your health. I am happy to tell that we are planning to long journey for 8 days. We are also going to visit Taj Mahal. You know my friends, Karthik. He company with US. When you come here, we will feel happy and strong. How are your parents? Give my regards to Dadu and love to Mau. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.